बारामतीमध्ये झाडांना घातलेल्या रात्री मध्यरात्री घातलेल्या पाण्याला सुद्धा दादांच्या आवाजाचा गाज त्या ठिकाणी असेल, इतके भावस्पर्शी वातावरण त्या सगळ्या परिसरामध्ये तुम्ही आम्ही सर्वांनी म्हणून त्या ठिकाणी अनुभवलेलं पाहायला मिळू शकतं. अशा वेळेला ज्या वेळेला निवडणुकीला आपण सामोरं जातो, 6 दशकं बारामतीकरांनी पवार कुटुंबियाच्या पाठीमागे ताकद आणि शक्ती उभी केली. पण तो समर्थपणाचा वारसा पुढच्या कालावधीमध्ये त्या ठिकाणी दाखवायचा. देशभरामध्ये सुद्धा वेगवेगळं वातावरण आहेच, पण देशामध्ये सुद्धा जे काही प्रादेशिक पक्ष आहे, जसं ममता दिदी म्हटलं जातं. मायावतीने उत्तर प्रदेशाचं नेतृत्व केलं, त्यांना बहीण मायावतीजी म्हटलं जातं. जयललितांनी तामिळनाडूचं नेतृत्व केलं, त्यांना अम्मा त्या ठिकाणी म्हटलं जातं. आज वहिनी आम्ही सारेजण महाराष्ट्रामध्ये आपल्याला वहिनी म्हणून संबोधतो. ते वहिनीचं असलेलं तुमचं अदृढ असं नातं हे पुढच्या कालावधीमध्ये महाराष्ट्राला नव्हे तर देशाला उत्तमतेचं नेतृत्व त्या ठिकाणी. महाराष्ट्राने सुद्धा महामहिम राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या रूपाने ते सुप्रियाताईंपर्यंत अनेक ताईंचं नेतृत्व या महाराष्ट्रामध्ये पाहिजे. पण आज वहिनी आपल्या नेतृत्वातून महाराष्ट्रामध्ये खंबीर आत्मविश्वासाने, संवेदनाशील पद्धतीने, कुटुंबवत्सल पद्धतीने, त्या धीरोदात्त पद्धतीने ज्या वेळेला तुम्ही काम करण्याचा प्रयत्न करतात, त्याला पुढचा काळसुद्धा आपल्या सर्वांच्यासाठी तितकाच महत्त्वाचा नक्कीच आहे. पवार साहेबांनी ज्यावेळेला शिवधनुष्य दादांच्यावरती सोपवलं, ते शिवधनुष्य दादांनी लिहिलं त्या ठिकाणी पेललं. पण दादांच्या अनुपस्थितीमध्ये ते शिवधनुष्य पेलण्याची जबाबदारी नियतीने वहिनी तुमच्यावरती ज्याला सोपवलेली आहे, त्याला त्याच ताकदीने, त्या क्षमतेने तुम्ही ते शिवधनुष्य बारामतीचं नव्हेच तर महाराष्ट्राचा निश्चितपणाने उंचावाल असा विश्वास प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून या ठिकाणी या निमित्ताने मी बोलू इच्छितो. अधिक बोलून मी आपल्या सर्वांच्या समोर या ठिकाणी वेळ घेऊ इच्छित नाही. पण बारामती म्हणजे विक्रमादित्य, 4 वेळा मुख्यमंत्री, 6 वेळा राज्याचे उपमुख्यमंत्री, राज्याची पहिली पुरोगामी विचाराच्या पहिल्या उपमुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राच्या नव्हेच तर देशाच्या राजकारणामध्ये अलिखित पद्धतीचं चंद्र सूर्य तारे असेपर्यंत हे त्या ठिकाणी निर्माणीचं असेल. तशाच पद्धतीने आज या सगळ्या परिस्थितीतून उद्याच्या भवितव्यामध्ये वाटचाल करत असतानाच आजवर देशभरामध्ये विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मताधिक्य म्हणून जो काही विजय झाला असेल, त्यापेक्षा सर्वाधिक विजय जसं सचिन तेंडुलकरचा विक्रम आजही कोणी तोडला नाही आणि उद्या कोणी मोडेल असं वाटत नाही, तसं बारामतीकरांचा विक्रम वहिनीच्या रूपाने अशा पद्धतीने या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये होईल. 4 तारखेला ज्या वेळेला आपण ऐकू त्याला प्रत्येक मतपेटीतून घड्याळाच्या आवाजाशिवाय देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये दुसरा ध्वनी उमटणार नाही असा विश्वास या ठिकाणी या निमित्ताने व्यक्त करू इच्छितो आहे. म्हणून आपले जेवढे ऋण मानावे तेवढं थोडंच आहे. इतकं उदंड प्रेम बारामतीकरांनी या संबंध कुटुंबियाच्या पाठीमागे उभं केलं. ती ताकद, ती ऊर्जा घेऊन संबंध महाराष्ट्र घडवण्याच्या दृष्टीतून आपण सर्वजण पुढच्या कालावधीमध्ये निश्चितपणे त्या ठिकाणी काम करू. पुढची वर्ष पहिली बारामतीकडे आपण लक्ष द्यालच, पण संबंध महाराष्ट्र ज्या अपेक्षेने दादांच्याकडे पाहत आला, सहजगत्या दादा प्रत्येकाची अपेक्षा त्या ठिकाणी पूर्ण करत आले. प्रत्येक प्रादेशिक विभागाचे प्रश्न वेगवेगळे आहेत. पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भाचे प्रश्न वेगळे आहेत. मराठवाड्याच्या दुष्काळी परिसरातले वेगळे आहेत. अगदी अहिल्यानगरपासून ते नंदुरबारपर्यंतच्या आदिवासी जिल्ह्यापर्यंतचे प्रश्न त्या ठिकाणी वेगळे आहेत आणि पालघरपासून ते सिंधुदुर्गापर्यंतच्या कोकणातले प्रश्न वेगळे आहेत. पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर या पश्चिम महाराष्ट्रातले सगळे प्रश्न वेगळे आहेत. दादांची साथ सावलीसारखी करत या प्रत्येक विभागाचे प्रश्न आपण त्या कालावधीमध्ये समजून घेत आलात. आता त्याचं उत्तरदायित्व ज्यावेळेला तुमच्यावरती येतं, त्या उत्तरदायित्वाची पूर्णपणाची जबाबदारी बारामतीकरांनी त्या ठिकाणी स्वीकारलेली आहे आणि हे काम आपल्याला पुढच्या कालावधीमध्ये आपण नक्कीच त्या ठिकाणी करू. देवेंद्रजींचे सुद्धा मी आभार मानतो. मगाशी शिवसेनेचा मेळावा झाला, त्याला एकनाथराव शिंदेसाहेब जे महायुतीचे नेते आहेत त्यांनी त्याला संबोधित केलं. महायुतीची पूर्णपणाची ताकद या ठिकाणी उपस्थितच आहे, पण सुप्रियाताईंनी उपस्थित राहून महाविकास आघाडीचं पाठबळ या ठिकाणी दिलं, त्याच्याबद्दलचा सुद्धा आनंद या ठिकाणी व्यक्त करतो. आणि पुढच्या कालावधीमध्ये चंद्र सूर्य तारे असेपर्यंत राधीदादांची आठवण मनामध्ये साठवत, ती ऊर्जा मनामध्ये घेत उद्याच्या भवितव्यासाठी आपण सर्वजण म्हणून त्या ठिकाणी काम करूया आणि बारामतीचा विक्रम जगाच्या पाठीवरती नेण्यासाठीच परवा होणाऱ्या मतदानामध्ये विक्रमी मताधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी मतदान करावं अशी तमाम बारामतीकरांना विनंती करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद तटकरे साहेब. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्याध्यक्ष सन्माननीय प्रफुल्लभाई पटेल यांना विनंती आहे, आपण आपलं मनोगत व्यक्त करावं.